जय शिवराय। अखिल अमृत सिटीच्या वतीनं शिवजयंती सोहळा अतिशय उत्साह साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात हा सोहळा ज्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला ते म्हणजे अखिल अमृत सिटी आणि अखिल अमृत सिटीचे संस्थापक तसेच आधारस्तंभ ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे भरत मामा शेवाळे हे आता आपल्या सोबत आहे। त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। यामध्ये लहान मुलं असतील 3 वर्षापासून तर 16 ते 17 वर्षापर्यंतच्या लहान लहान मुलांनी या भव्य डान्स स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला होता आणि हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडलेला आहे। चला तर जाणून घेतोय नक्की हा सोहळा कसा पार पडलेला आहे। आपल्या सोबत भरत मामा शेवाळे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। दादा काय सांगाल, गेली कित्येक वर्ष आपल्या इथे शिवजयंती उत्सव हा साजरा होतोय आणि याही वर्षी जर बघितलं तर आपण लाल महल ते इथे ती ज्योत देखील आणलेली आहे आणि हा जो काही सोहळा झाला, काय सांगाल या सोहळ्याविषयी? गेली 9 वर्ष मी इथं अमृत सिटीमध्ये शिवजयंती अमृत सिटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे मी करतो आणि अमृत सिटीचे सर्व सभासद महिला भगिनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात। काही त्यांचे प्रश्न असले तरी माझ्याकडे घेऊन येतात, मी त्यांचे प्रश्न सोडतो। सगळे सभासदांचे पण प्रश्न काय असतील मी त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावतो। आणि आजचा जो शिवजयंती सोहळा झाला तो खास 3 वर्षे तर मला वाटतं 10 वर्षाच्या मुलांचा होता आणि सर्व मुलांनी शिवाजी महाराज कसे होते हे आज दाखवून दिलं आपल्याला की शिवाजी महाराजांचा इतिहास आज आपल्याला कळला, त्या चिमुकल्यांच्या मुळे कळला। हे मला इतका अभिमान वाटतो। 3 वर्षाची मुलं काय बोलतात, काय शिवाजी महाराजांच्या वरती वक्तव्य केलं, इतकं भारी वाटलं आणि इतका जनसमुदाय पाहून मी भारावून गेलो। आणि महत्वाचं म्हणजे ही मुलं पाहून मी इतकं भारावून गेलो की असा कार्यक्रम सर्व शिवजयंती जे करतात शिवाजी महाराजांच्या बद्दल तर त्यांनी हे असे लहान मुलांचे कार्यक्रम घ्यावा आणि ऐतिहासिक कार्यक्रम करावा एवढी माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की असे कार्यक्रम घ्या, यांच्यामुळे काहीतरी नवीन पिढीला प्रेरणा मिळेल। अमृत सोसायटीला एक निवेदन करायचंय। मी मागच्या वर्षी बोललो होतो की पाण्याच्या प्रश्नाबद्दल की मी ह्या शिवजयंतीला सर्व सोसायटीला पाणी देईन, पाण्याची पाईपलाईन आणीन, प्रत्येक सोसायटीला पाणी देईन आणि टँकर मुक्त सोसायटी करीन। मी आजही ग्वाही देतो की एप्रिल महिन्यापर्यंत 8 इंच पाईपलाईन आपल्या पूर्ण सोसायटीमध्ये फिरेन आणि पूर्ण सोसायटीला 24 तास पाणी मिळेल ही मी गॅरंटी देतो। आणि मी पाण्याचं काम पूर्णपणे मी आपल्या पाचीनगर चौक भागातल्या आपल्या भागातले 38 नंबर भागातले पाचीनगर चौक त्यांच्याशी मी संपर्क करून सर्वांशी संपर्क करून एकजूट करून मी त्यांना विनंती केलेली आहे। मग आम्हाला कसल्याही परिस्थितीत बाकी काही नको, पाण्याची सोय करा, पाणी द्या। आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान्यता दिली। सौरभ शेवाळे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। आपण या वर्षी शिवजयंतीला लहान मुलांचा डान्स ठेवला होता। त्या डान्ससाठी आपण प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक तसेच सन्मान चिन्ह आपण दिलेले आहे प्रथम क्रमांकाला। तसेच द्वितीय क्रमांकाला 7,000चे, तृतीय क्रमांकाला 5,000चे, चतुर्थला 3,000चे आणि पंचमला 2,000चे असे सर्वांना पारितोषिक दिलेले आहे आपण। आणि तसेच आकर्षक असे सन्मान चिन्ह सुद्धा दिलेले आहे आपण यावर्षी। दरवर्षीच सर्व मंडळाचे कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्त अशा भावनेने आम्ही ज्योत आणायला जातो दरवर्षीच। तसेच या वर्षी देखील गेलो होतो आणि आम्ही लाल महाल ते आमच्या अमृत सिटी पर्यंत ज्योत आणली आणि खरंच सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आमच्या कार्यकर्त्यांनी। सागर जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। गेली 9 वर्ष झालं अमृत सिटीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा होतो भरत मामा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली। पण या वर्षीचा सोहळा एकदम अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला आहे। जे मुलांचे डान्स वगैरे हा जो कार्यक्रम ठेवला एकदम आणि सर्व सोसायट्यांनी मिळून जे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सगळ्या सोसायट्यांचं पण आणि भरत मामांनी जे काम केलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे पण चांगलंच काम होत राहणार। सर्व चिमुकले या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होते। याच्यामध्ये जर आपण बघितलं सगळेजण अतिशय सुंदर अशी भूमिका साकारलेली आहे प्रत्येकाने। आम्हाला खूप छान वाटतं, आमच्या अमृत खान मध्ये फर्स्ट नंबर आलेला आहे। आम्हाला खूप छान वाटते। होय, तू आज कुठला गेटअप केलाय? संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की
छान वाटला आणि आमच्या इथे असेच खूप छान कार्यक्रम मामा भरवतात आणि लहान मुलांना स्टेज उपलब्ध करून देतात आणि अशाच पद्धतीने त्यांनी स्टेज उपलब्ध करून द्यावं महिलांनाही आणि छोट्या मुलांनाही. आणि आज खूप भारी वाटलं की आमच्याच सोसायटीला फर्स्ट प्राइज भेटले आणि मुलांनी खूप छान मेहनत घेतली होती. त्यासाठी त्यांची टीचर साक्षी म्हणून हिने सुद्धा खूप मेहनत घेतली आणि सगळ्या पॅरेंट्सनी खूप भारी मुलांना तयार केलं होतं. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अखिल अमृत सोसायटी यांना मला परीक्षक म्हणून बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व परफॉर्मन्सेस खूप सुंदर झाले. सर्वांनी खूप मेहनत घेतली होती. कॉस्ट्यूम, प्रॉप्स, कोऑर्डिनेशन खूपच सुंदर झाले. इतक्या सुंदर परफॉर्मन्समधून नंबर देणं हे अवघड झालं होतं, पण कॉम्पिटिशन म्हटलं की नंबर देणं येतच. त्यामुळे खूप छान झालं. खूप आवडलं मला. खूप सुंदर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची शिवजयंती आज संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये साजरी होती आणि त्याचंच एक छोटेखानी स्वरूप म्हणून आपल्या अमृत खान या ठिकाणी आमचे सहकारी सन्माननीय पाहुणे भरतमामा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजयंती उत्सव या भागामध्ये मोठ्या दिमागामध्ये साजरा होतोय. आत्ताच अनेक सर्व लहानग्या मुलांना त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. महाराजांचा पराक्रम, जे शौर्य महाराजांनी केलेलं आहे, पुढच्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जयंती साजरी करत असताना मुलांमध्ये चांगल्या प्रकारचे आपण संस्कार आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपण या ठिकाणी देत असतो. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी आपण शिवजयंती छान मोठ्या प्रकारात छान उत्साहात साजरी करत आहात. पुन्हा एकदा 2026च्या इलेक्शनच्या दरम्यान आपण मला मताधिक्याने निवडून दिलं. इथून पुढील जी काही तुमची कामं असतील ती नक्कीच हक्काने सांगा. सगळी माझी घरातलीच मंडळी आहे. मला माहिती तुम्ही जरी फ्रंटला आले नसताल तरी मनापासून माझी सगळी कामं तुम्ही माझा प्रचार केलेला आहे. मला इथं येऊशी पण वाटलं नाही. मला माहिती माझी मंडळी आहे, मला 100% सहकार्य करणार आहे आणि आपण हा विजय माझा एकटीचा नसून आपल्या सगळ्यांचा विजय आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीच्या निमित्तानं एवढा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. ते आमचे मार्गदर्शक शेवळे मामा असतील, सर्व सन्मान्य व्यासपीठ चिमुकले असतील, अनेक आमच्या भगिनी असतील, त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात मी आपल्याही मनापासून त्या ठिकाणी आभार मानेन. आणि परत एकदा या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या भागातील अडचणी सोडवून निश्चितच त्याच्यामध्ये पाणी असेल, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, सगळ्यात महत्वाचा विषय मामा आम्हाला माहिती आहे की आमच्या माता भगिनी असेल, आपण सगळ्या पाणी आपल्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु त्याच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2 टाक्या आपण केलेल्या आहेत. एक लेक विस्टाची टाकी असेल, एक वंडर सिटीची टाकी असेल. आपलं पंपिंग स्टेशन मार्च एंड पर्यंत चालू होत आहे. मार्च एंडला एकदा पंपिंग स्टेशन चालू झालं की दोन्ही टाक्या अत्यंत चांगल्या क्षमतेने त्या ठिकाणी चालू होतील आणि आपल्या सगळ्यांचाच जो काही जिव्हाळ्याचा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो 100% येत्या 6 महिन्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपण मार्गी लावू.